नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। जलसंवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या दिल्या घोषणा, पोलिसांनी 2 शेतकऱ्यांना घेतले ताब्यात। जलसंवाद कार्यक्रम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या अशा घोषणा दिल्या। त्यामुळे डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात एकच गोंधळ उडाला। शेवटी पोलिसांनी सभागृहात येऊन गोंधळ घालणाऱ्या 2 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले। पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी दुपारी वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूर जलसंवाद 2026 अंतर्गत शेतकरी आत्महत्या मुक्त विदर्भासाठी जलसंवर्धन एक प्रभावी उपाय या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते। या विषयावर बोलण्यासाठी जलतज्ज्ञ व पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण सुरू होताच सभागृहात शिरलेल्या 5-6 शेतकऱ्यांपैकी 2 शेतकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भंडारा नावाचे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या, हे गरिबांचे शेतकऱ्यांचे सरकार नव्हे, अशा घोषणा देणे सुरू केले। त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला। यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या दिल्या घोषणा 2 शेतकऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले। ताब्यात दिल्यानंतरही या शेतकऱ्यांच्या घोषणा सुरूच होत्या। एजाज अली सय्यद 43 आणि उत्तम नारायण नरुले 41, राहणार जीवनापूर, कुही येथील हे शेतकरी असल्याची ओळख पटली। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मला भेटून तुमच्या समस्या सांगा। माझ्याकडे जलसंवर्धन खाते नाही, असे असले तरी त्या खात्याकडे तुमच्या तक्रारी गाऱ्हाणे मांडतो। पण यानंतरही संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांच्या घोषणा देणे सुरूच होत्या। शेतकरी का झाले संतप्त? गोसेखुर्द प्रकल्पाची सुरुवातीची किंमत फक्त 372 कोटी रुपये होती। या प्रकल्पात 18,000 शेतकऱ्यांची शेतजमीन व घरे गेलीत। ज्या शेतकऱ्यांची प्रकल्पामध्ये शेती गेली त्या शेतकऱ्यांना प्रति एकर 20,000 रुपये व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते। त्यानुसार 100 कुटुंबांना ही मदत व नोकरी मिळाली, परंतु अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना ती मदत मिळाली नाही। कुही तालुक्यातील जीवनापूर येथील एजाज अली सय्यद 43 यांची 10 हेक्टर शेती आणि उत्तम नारायण नरुले 41 यांची 2 हेक्टर 45 आर शेती प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली। आता या प्रकल्पाची किंमत 26,000 कोटींच्या वर गेली आहे। त्यामुळे वाढत्या महागाईनुसार आमच्या शेतजमिनीला प्रति एकर 5 लाख रुपये मोबदला द्यावा व घरासाठी 10 लाख रुपये द्यावे, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षात शासनदरबारी चपला झिजवल्या पण त्यांना न्याय मिळाला नाही। हा संताप आजच्या कार्यक्रमात या शेतकऱ्यांनी घोषणा देऊन व्यक्त केला। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।